नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग मी छानपैकी स्वयंपाकाची तयारी करत आहे। माझी कणिक भिजवली आहे आणि कुकरही लावला गेला आहे। आज माझ्या आनंदबाई येणार आहेत, त्या बोलत आहे। आता ननंदबाई येणार म्हटल्यावर त्यांचा आवडीचं काय करावं हा विचार करता करता लक्षात आले की अरे त्यांना तर कोथिंबीर वडी फारच आवडते। चला तर मग आपण झटपट कोथिंबीर वडी बनवायला घेऊया। प्रथम मी कोथिंबीर बारीक कापून स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यात कुटलेला लसूण, कुठलीही हिरवी मिरची टाकलेली आहे। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व काही आपण पाणी टाकून एकजीव करून घेऊया। या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या छानपैकी बनवून स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवलेल्या आहे। तुम्ही बघू शकता। आता त्या 10 ते 15 मिनिटात त्या छान स्टीम झाल्या की मग कोथिंबीरीची वडी स्टीम होत आहे तोपर्यंत मी इकडे सर्व भांडी घासून घेते आणि किचन ओटाही छान पुसून 3 करून घेते, म्हणजे आपण लगेच जेवायला बसू शकतो। आता कोथिंबीरीची वडी छान वाफवली गेली आहे। मी छान तिला कट करून गरम तेलामध्ये तळून घेते। बघा तुम्ही तळल्यानंतर कोथिंबीरीची वडी किती कुरकुरीत होते। मी आता एका प्लेटमध्ये सर्व वड्या, डाळ, भात आणि पोळी, तळलेले पापड काढून घेतलेले आहे। मी आता गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून येते आणि ती बाहेर जाते। ताईंना मी कोथिंबीर वडी खायला दिली, त्यांना तर फारच आवडली। काय वाटतं ताई, सांगा बरं, छान आहे ना? अरे वा, ती तर खूपच छान होती, खूपच आवडली मला, खरंच खूपच चांगली बनवली आहेस। मैत्रिणींनो, ननंदबाईंना केलेली कोथिंबीरची वडी फारच आवडली आहे। तुम्हीही सांगा कशी बनली आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि कमेंट करा, कारण व्हिडिओ बनण्यासाठी मी फारच मेहनत घेत आहे। माझ्या मेहनतीसाठी नक्कीच तुम्ही तर करू शकता ना। थँक्यू।